हा साबुदाणा पापड तेलात टाकताच एकदम पटकन फुलतो आणि एकदम कुरकुरीत होतो. फोटांनी पण खाता येतील इतका खुसखुशीत होतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे साबुदाणा पापड कधीच फसणार नाही. साबुदाणा पापड बऱ्याचदा बनवल्यानंतर तो कडक होतो किंवा तळताना अजिबात फुलत नाही. तर यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या याची सविस्तर माहिती सांगितली. हा साबुदाणा आता मी रात्रभर न भिजवता 2 दिवस पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे. 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आता मी 2 दिवस भिजवून घेणार आहे. 2 दिवस पाण्यात भिजल्यामुळे साबुदाणा पापड इतके खुसखुशीत होतात की अगदी होटांनी सुद्धा आपण हे खाऊ शकतो. साबुदाणा भिजून आता 2 दिवस झालेले आहेत आणि झाकण काढून बघते. साबुदाणा खूप छान असा फुलून वर आलेला आहे. असं दाबल्यावर पटकन मॅश होतोय म्हणजे साबुदाणा आपला खूप छान भिजलेला आहे. अशा प्रकारे साबुदाणा भिजवल्याने साबुदाण्याचे पापड एकदम तोंडात विरघळतील इतके छान खुसखुशीत होतात. मी घेतले आहेत 3 मोठ्या आकाराचे बटाटे. पापड करताना साबुदाणा बटाटा पापड करताना कधीही असे मोठ्या आकाराचे बटाटे घ्या म्हणजे पापड खूप छान तयार होतात. आता या बटाट्याचे मी साल काढून घेणार आहे. नमस्कार, मी स्वप्ना. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडला तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आता माझा बटाटा इथे सोलून झाला आहे आणि इथं मी साईडला पातेल्यात पाणी घेतले. याच्यात लगेच हा बटाटा किसून झाला की लगेच टाकायचा म्हणजे काळा पडत नाही. आता हे राहिलेले दोन्ही बटाटे पण मी किसून पाण्यात टाकून घेणार आहे. आता तिन्ही बटाटे माझे सोलून झालेले आहेत. आता हे मी किसून घेणार आहे. बटाटे किसण्यासाठी मी अशा प्रकारची किसणी घेतली आहे. याच्यामधून बटाट्यांचा छान जाडसर असा किस पडतो आणि साबुदाणा बटाटा पापड दिसायलाही सुंदर दिसतात. तर आता हे मी किसून घेते. A1 स्वप्नाज किचन चॅनलच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि एक कमेंट करा. एक कप साबुदाण्यासाठी 3 बटाटे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. हेच प्रमाण जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे पापड खूप छान तयार होतील. तर तिन्ही बटाटे इथे माझे किसून झालेले आहेत आणि याच्यामधलं आता स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आहे. याच्यासाठी मी पातेल्यात एक पाणी घेतले. त्याच्यामध्ये हा सर्व बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे. आता छान व्यवस्थित चोळून याच्यामधलं पाणी काढून याच्यात मी दुसरं पाणी टाकणार आहे. आता याच्यात मी नवीन पाणी टाकून घेतलं आणि 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवणार आहे म्हणजे याच्यामधलं जे स्टार्च आहे ते सगळं निघून जाईल आणि पापड काळे पडणार नाहीत, जमा होईल आणि नंतर आपल्याला ते पुन्हा काढून टाकायचे. आता 5 ते 10 मिनिटानंतर मी झाकण काढून बघते तर याच्यावर खूप स्टार्च जमा झालेला आहे आणि 5 ते 10 मिनटं बटाटा पाण्यामध्ये भिजल्यामुळे बटाटा छान पांढरं शुभ्र होतो. तर ही टीप नक्की फॉलो करायची. आता मी याच्यातलं पाणी काढून टाकते. अशा प्रकारे 5 ते 6 वेळा बटाट्याचा किस चांगला स्वच्छ धुवून घेतला. यामुळे आपले पापड नंतर काळे पडत नाही. यामुळे 5 ते 6 वेळा बटाटा चांगला स्वच्छ धुणं खूप गरजेचे आहे. ही टिप नक्की फॉलो केली तर तुमचे पापड कधीच काळे पडणार नाही. आता आपण साबुदाणा शिजवून घेऊया आणि बटाट्याचा किस हा मी असाच पाण्यामध्ये राहू देणार आहे. बटाट्याच्या किसमधलं पाणी किती स्वच्छ दिसत आहे पहा, म्हणजे याच्यातला पूर्ण स्टार्च आता निघून गेला आहे. तर आता गॅसवर मी जाडबुडाचे एक स्टीलचे पातेले ठेवले आहे आणि जेवढा साबुदाणा त्याच्या दुपटीने पाणी टाकायचे. साबुदाणा भिजल्यानंतर इथे जवळजवळ हा अर्ध पातेलं फुललेला आहे. तर पाण्याचं प्रमाणसुद्धा मी याच्यानुसारच घेणार आहे. तर मी याच्या दुपटीने म्हणजे पूर्ण फुल पातेलं भरून पाणी टाकणार आहे. आता पातेल्यात मी हे पाणी टाकून घेते. हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे आणि याच्यात मी आता टाकणार आहे चवीनुसार मीठ. जवळपास अर्धा चमचा मीठ मी इथं घेतलेलं आहे आणि मी इथं चिली फ्लेक्स घेतलेली आहे, पण मी ही नंतर टाकणार आहे कारण ही जर आधीच पाण्यात उकळताना टाकली तर पापडांचा रंग लालसर असा होतो. त्यामुळे ही आपल्याला नंतर टाकायची. हिला मी साईडला ठेवून देते. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे ओवा. इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. जर हवं तर तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता. जिरं किंवा ओवा दोन्हीपैकी एक टाकायचे. आता पाणी गरम झालेलं आहे. याच्यात मी साबुदाणा टाकून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साबुदाणा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. मधून मिक्स करून घ्यायचं म्हणजे साबुदाणा तळाशी लागणार नाही.
जवळपास 5-1 मिनटं साबुदाणा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता साबुदाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आता याच्यात आपण बटाटा टाकून घ्यायचे. सगळा बटाटा याच्यात मी टाकून बटाटा व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटं शिजवून घेणार आहे. साबुदाणा बटाटा इथे आता छान शिजलेला आहे आणि गॅस बंद करायच्या 5 मिनटं आधी याच्यात मी टाकून घेते ही चिली फ्लेक्स आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. या स्टेपला टाकल्याने साबुदाणा पापडचा कलर अजिबात बदलत नाही आणि चिली फ्लेक्सची चवही छान उतरते. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. आता आपण याचे पळी पापड टाकून घेऊया. पापड टाकायसाठी मी इथे एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे आणि याच्यावर अशा प्रकारे पळी पापड आता टाकून घेणार आहे. त्यानंतर हे पापड ट्रान्सपरंट दिसतात. मस्त झटपट 1 कप साबुदाण्यापासून साबुदाण्याचे खूप सारे पापड इथे तयार होतात. जवळजवळ 50 पापड इथे माझे तयार होत आले आहेत. चवीला खूपच चविष्ट आणि कुरकुरीत असे हे पापड तयार होतात. आता याला मी चांगलं कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस वाळून घेणार. तुम्ही पण असे साबुदाणा पापड नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. मस्त खमंग असा कुरकुरीत साबुदाणा बटाटा पापड तयार आहे.